हॅलो गाईज, मी संध्या पोरकर. तर कशात तुम्ही सर्व मजेतच असाल. आणि आज बघा मी निघाले होते रील्स बनवायसाठी. खूप दिवस झाले म्हणजे घरामधलेच रील्स बनवत आहे. तर म्हटलं आज थोडंसं वातावरण बरं वाटत होतं, म्हणजे बदलीचं वातावरण होतं. तर म्हटलं जावा रील्स बनवायला. पण मध्येच बदलीचं वातावरण जाऊन पावसाचं वातावरण तयार झालं. पूर्ण आभाळ आलेलं आहे बघा खूप. त्याच्यामुळे वरती आले रील बनवण्यासाठी, कारण की आता थोड्या वेळानं पाऊस येतेच. नक्कीच आहे, ते कन्फर्म आहे, पाऊस येते. त्याच्यामुळे आता जाणं पण कॅन्सल झालं आहे माझं. असंच होते एवढे दिवस सियांची तब्येत बरी नव्हती. आता सियांची तब्येत थोडीशी बरी झाली तर म्हटलं आज म्हणजे तो पण येणार होता. तो पण कंटाळा घरात राहून 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 चाल म्हणते मम्मा बाहेर जाऊ. बाहेर म्हणजे तो काही रील बनवण्यासाठी नाही म्हणत आहे बरं, बाहेर म्हणजे कुठंतरी चाल म्हणे काही खेळणं वगैरे घ्यायला विकत. कारण की बाहेर गेला म्हणजे एक खेळणं आणतेच काय, आणि काय आणते जास्त गाडी, एक JCB नाहीतर काय ट्रॅक्टर, अशा रिमोट कंट्रोल गाडी पाहिजे. त्या दिवशी दादाला तर रिमोट कंट्रोल कार दिसली तर तिथंच खाली बसला रसा पूर्ण खाली लोटांगण घेत होता. नाही हीच पाहिजे, हीच पाहिजे, हीच पाहिजे. म्हणजे माझ्या सियांचं ते खासियत आहे, बाहेर गेला म्हणजे तू गाडी घेणार म्हणजे घेणारच. आणि मी पण निघाली होती, म्हटलं चला छान छान व्हिडिओ बनवू दोन तीन दिवस अपलोड करायसाठी. तर पावसामुळे ते पण आता कॅन्सल झालं. तर जर वातावरण म्हणजे आता किती वाजले असतील, 5 वाजले असतील, जर 6 वाजेपर्यंत वातावरण छान झालं, जर पाऊस नाही आला तर जाईल मग मी. म्हणजे कुठं दूर नाही जाता येत, तिथंच आसपास जाईल कुठंतरी शेगावच्या जवळपास एखाद्या शेतामध्ये म्हणा, किंवा दुसऱ्या ठिकाणी. जास्त तर व्हिडिओ माझे विसाव्यामधलेच असतात, तिथंच काढत असते मी रील्स वगैरे माझ्या. तर तिथं जाईल, नाहीतर मग एखाद्या शेतामध्ये जाणार. तर असं प्लॅनिंग होतं, पण ते सगळं फ्लॉप झालं आहे माझं जाण्याचं. फ्लॉप नाही झालं म्हणजे कॅन्सल झालं, सगळं मूड ऑफ झाला त्याच्यामुळे. आणि तर आता मग इथं वर बनवायचे म्हटलं रील्स. तर आता ते कसं असते माहीत आहे का, जेव्हा मोबाईल हातामध्ये असते ना, जेव्हा मी घरामध्ये मोबाईल बघते तेव्हा छान 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 सॉंग येतात. आणि जेव्हा रील बनवायची असते ना, तेव्हा एकही रील छान दिसत नाही का बा याच्यावरती रील बनवावं म्हणून. असं माझ्यासोबत खूप वेळा होतं. आणि हा व्हिडिओ दुसऱ्या आयडीवर सेंड करून जर ठेवला तर त्याचा जो ऑडिओ आहे तोच गायब होऊन जातो. त्याच्यामुळे ते पण काय होत नाही. तर असा प्रॉब्लेम आहे. तर अजून काय सांगायचं होतं मला तुम्हाला. हां, तर तुम्ही मला ते सांगितलं रे, डायलॉगचे व्हिडिओ बनवायचे का रील्स डायलॉगचे बनवायचे का डान्सचे बनवायचे का कॉमेडी रील्स काय बनवायचं मला ते मी म्हटलं तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगा. तर तशा प्रकारे मी बनवत जाईल जर तुम्ही सांगितले तर. म्हणजे मला एक आयडिया येते ना का बा माझे कुठल्या प्रकारचे रील्स आवडतात लोकांना. तसं व्ह्यू कसं कधी डायलॉगच्या याच्यावर व्ह्यू जास्त येतात, कधी कॉमेडीच्या याच्यावर येतात. तर एखाद्या वेळेस डान्सचे व्हिडिओ मिलियनवर जातात. तर कन्फ्युजन आहे नेमकं कशावर बनवायचे. जर जास्त कमेंट ज्या येतील त्यानुसार मी रील्स वगैरे व्हिडिओ म्हणजे बनवत जाईल. काय करायचं, कॉमेडी बनवायचे का डान्स करायचं का काय करायचं. डान्स तर एवढा काही हाय लेवल येत नाही मला, जसा येतो तसा. पण तुम्ही सांगितलं जर मनाला थोडं बरं वाटते का नाही बाबा, लोकांना अशा अशा प्रकारच्या रील्स आवडतात आपल्या, तर आपण तशाच बनवायच्या. तर नक्की सांगा मला कमेंटमध्ये. आणि बाहेर जर गेली तर बाहेरचं एखादी रील अपलोड करते, नाही गेली तर इथं वरचीच एखादी रील इंस्टाग्रामला अपलोड करणार. तर बघा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज. यूट्यूब चॅनलला थोडासा सपोर्ट करा, लाईक करत जा, कमेंट करत जा, आणि माझे व्हिडिओ शेअर करत जा. थँक्यू, बाय बाय, टेक केअर.